आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला जरांगेंनी इशारा दिलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षणावरून दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीतून जरांगेंचा इशारा। सरकारला एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून। तुम्ही जर पलट्या मारल्या तुमच्या सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं। 13 जुलैला पुढचा दणका आणि धमाका होणार। 3 ते 4 डाव टाकून ठेवलेत सरकारनं मराठा समाजासमोर डाव टाकू नये, जरांगेंचा इशारा। जरांगेंचा धमाका बेकायदेशीर नसावा, धमाका ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणणारा असेल तर लोकशाही मार्गाने उत्तर देणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा उलटा करणार, अंतरवली सराटीमधून जरांगे पाटलांचा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चालू देणार नाही, जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची, मांड्या थोपटत गुणरत्न सदावर्ते यांचं जरांगेंना उत्तर। ओबीसी नेते एक झालेत पण मराठा नेते काय करत आहेत, मनोज जरांगेंचा हा सवाल। पण एकटा पडलो तरी लढणार, जरांगेंचा निर्धार। मी नेत्यांच्या गावबंदीचं समर्थन करत नाही, गावबंदीचे बोर्ड लावण्यापेक्षा मतांमधून भूमिका दाखवा, लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजाला आवाहन। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल, रुग्ण बनून आले, सत्कार केला आणि नंतर काळं फासलाय। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यानं तारक यांच्या विरोधात मराठा तरुण आक्रमक। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सर्वपक्षीय बैठकीत जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, शरद पवारांची प्रतिक्रिया।